उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी इथे आलो आहे, मी अंधेरीमध्ये आलो आहे ज्यांच्यामुळे, मी अंधेरीमध्ये आलेलो आहे ज्यांच्यामुळे, त्यांचं नाव आहे संजय आणि छाया खंडागळे. मी पूर्वक आहे छत्रपती शिवरायांच्या आणि भीमरायांच्या विचारांची मुळे. मी साऱ्या महाराष्ट्रामध्ये पूर्वक आहे शिवरायांच्या आणि भीमरायांच्या विचारांचे मुळे, म्हणूनच माझ्या सोबत आहे संजय आणि छाया खंडागळे. राज इथे रवींद्र वायकर साहेब आपले खासदार, महाराष्ट्राचे मंत्री म्हणून त्यांचं काम अत्यंत उत्तम होतं. मुरजीबाई पटेल, कुणाला पटेल की नसेल पटेल, पण या भागाचे आमदार आहेत. एक तर आमची रिपब्लिकन पक्षाची सगळी टीम काकासाहेब खांबाळकर आहे, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आहे, बाकीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आणि आज तानाजी सावंत, तानाजी जाधव हे टायगर ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि संजय खंडागळे टायगर ग्रुप मध्ये आहेत. ते तसे विचारांनी कामानी टायगर आहे, मी कामानी पॅन्थर आहे. पूर्वीच्या काळामध्ये टायगर आणि पॅन्थरचं जमत नव्हतं, पण माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. आणि बाळासाहेब मला म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांचे आणि माझ्या वडिलांचे फार जवळचे संबंध होते, मग आपल्यामध्ये संबंध का बिघडले. मी सांगितलं की आपल्यामध्ये संबंध बिघडलेले आहे ते शरद पवार साहेबांमुळे. शरद पवार साहेब हे सुद्धा नेते महाराष्ट्राचे, पण बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली आणि मुंबईत राहणाऱ्या तमाम मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी संघर्षाची भूमिका घेऊन माननीय बाळासाहेब ठाकरे मैदानात उतरले. आज या ठिकाणी एकनाथ शिंदेजी धनुष्यबाण घेऊन ते महाराष्ट्रामध्ये उभे आहे, त्यांच्यासोबत रवींद्र वायकर आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे महायुतीचं. आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत मी आहे तुमचा साथी, जोपर्यंत मी आहे तुमचा साथी, तोपर्यंत ते राहणार महायुती. महायुतीला अजिबात चिंता नाही. भरभरून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आपल्याला सहकार्य केलं. विधानसभेमध्ये लोकसभेत आमचं नुकसान झालं, पण आता आमचा अजेंडा आहे मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिकेवर आपल्या महायुतीचा झेंडा फडकलाच पाहिजे. महाविकास आघाडीचा झेंडा तिकडे अडकलाच पाहिजे आणि आमचा झेंडा फडकलाच पाहिजे. आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाला काही तिकीटे मिळाली पाहिजे. छायाताई इथं आहे, रिझर्वेशन पडलं महिलांचं तर छायाताई आहे, पुरुषाचं रिझर्वेशन पडलं तर संजय आहे. आणि या ठिकाणचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी रवींद्र वायकर साहेब, तुम्ही आणि मुरलीबाईंनी मला सहकार्य करायचं. आमची पार्टी छोटी पार्टी आहे, गोरगरिबांची पार्टी आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा तुम्हाला फार चांगला उपयोग होणार आहे. आमची मतं कमी आहे, कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं याचं काम आमच्याकडे असतं. यावेळेला आम्हाला महायुतीला निवडून आणायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एनडीएचं सरकार आहे त्या सरकारमध्ये गेल्या 9.5 वर्षापासून मी मंत्री आहे. माझ्या पक्षात आहे की खासदार नाही,
तरी सुद्धा मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मंत्री आहे. मोदी साहेबांचे संबंध चांगले आहेत, अमित शहा साहेबांशी माझे संबंध चांगले आहेत, देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित दादा असतील, त्यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत आणि माझे सर्वांचेच संबंध चांगले आहेत. त्यामुळं आपल्याला झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना न्याय देण्यासाठी आम्हाला 300 स्क्वेअर फुटाचं कार्पेट एरियाचं घर आणि 405-10 फूटाचं बिल्डअप एरियाचं घर मिळतंय. पण आमची मागणी आहे की आम्हाला 450 फुटाचं कार्पेट एरियाचं घर मिळालं पाहिजे. तेवढं घर मिळालं तर 2 रूम हॉल किचन एवढं घर आम्हाला मिळेल आणि सरकारला काय त्यामध्ये पैसे टाकायचे नाही आहेत. बिल्डरला 350 फूट आम्हाला दिलं की आम्हाला म्हणजे जोपर्यंत दिलं की त्यांना विकायला 450 मिळणार आहे. फक्त या ठिकाणी विमान जात आहे त्या ठिकाणी थोडीची अडचण आहे, इतर ठिकाणी अडचण थोडी येणार नाही. सिव्हिल एव्हिएशनची जी आहे ते जास्त माळे आपण नाही करू शकत, पण इतर ठिकाणी आपल्याला काय करायला हरकत नाही आहे. तर ठीक आहे. तर या ठिकाणी रुग्णवाहिका जी आहे ही रुग्णवाहिका आपलं भाग्यवान फाउंडेशन यांच्या वतीने आणि संजय आमचा जो आहे तो ही ॲम्ब्युलन्स अनेक लोकांना सेवेसाठी ती चालणार आहे आणि म्हणून आज ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन आणि ऑफिस सुद्धा अत्यंत सुंदर आहे. माझं ऑफिस असं नाही अशा पद्धतीचं ऑफिस आहे. ऑल इंडियाच्या अध्यक्षाचं ऑफिस एवढं तालुका आणि मेन रोडला ऑफिस आहे, चांगलं ऑफिस आहे. त्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही. आपल्याला ऑर्केस्ट्रा ऐकायचं, गाणी ऐकायची आहे. आपण सगळे प्रचंड संख्येने मोठ्या संख्येने आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि संजय खंडागळे यांनी छायाला म्हणजे मला ज्यांची फारच आहे माया, मी फारच करतो ज्यांची माया, त्यांचं नाव आहे संजय आणि छाया. तर आपण चांगलं काम करत राहा एवढीच अपेक्षा आहे. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. चला गाणी सुरू करा.